स्वामी भक्तांनो, स्वामींचा अनुभव तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना तर येतच असतो, पण काही सेलिब्रिटीजना सुद्धा स्वामींचा अनुभव आलेला आहे. त्यातलेच एक आहेत ते म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे. याला देखील स्वामींचा एक अनुभव आला आणि हल्लीच तो त्याने सर्वांसमोर सांगितला आहे. तर मग जाणून घेऊयात की काय अनुभव आला त्याला. मित्रांनो, झी मराठी वाहिनीनं खुपते तिथे गुप्ते हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय. अवधूत गुप्ते या शोचं सूत्रसंचालन करतोय. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्याच्या खुपणाऱ्या गोष्टी तो उलगडण्याचा प्रयत्न करतो. हल्लीच्याच रविवारी म्हणजेच 4 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. राज ठाकरे यांनी या मुलाखतीतून खुपणाऱ्या गोष्टींचा उलगडा करत राजकारण्यांना कानपिचक्या सुद्धा दिलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येऊन निवडणूक लढण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे अवधूत गुप्ते यांनी श्रेयस तळपदे यांना आमंत्रित केलं होतं. श्रेयस तळपदे यांना आपल्या स्ट्रगल लाईफबद्दल कधीच उलगडा केलेला नव्हता, मात्र खुपते तिथे गुप्तेच्या मंचावर तो आठवणींच्या गर्दीत खूपच भावूक झालेला पाहायला मिळाला. एवढ्या वर्षांच्या आठवणींना उजाळा देताना श्रेयसला अगदी अश्रू देखील अनावर झालेले आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी जितेंद्र जोशीने श्रेयसबरोबरची एक आठवण तिथे शेअर केली. जितेंद्र जोशीचा व्हिडिओ या शोमध्ये तेव्हा लावण्यात आला. त्यात जितेंद्र श्रेयससोबतच्या आठवणी सांगताना म्हणतो की श्रेयस बोलण्यासारखं खूप आहे, खूप आठवणी आहेत. जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं तेव्हा सतीश राजवाडेकडे घेऊन जाणारा तूच होतास, अशी आठवण तो करून देतो. पुढे जितेंद्र दोघांच्या स्ट्रगलबद्दल बोलताना म्हणतो की तुझी आई एकदा म्हणाली होती की नाटक करून काही होणार नाही, तू आता कुठेतरी नोकरी कर. तेव्हा माझ्याकडेही काम नव्हतं. आपण दोघेही स्वामी समर्थांच्या मठात गेलो होतो. दोघांनी मिळून स्वामींना प्रार्थना केली, पण त्यानंतर जे काही घडलं ते अख्ख्या महाराष्ट्रानेच नाही तर देशाने सुद्धा पाहिलं. हा किस्सा सांगताना श्रेयसच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. आपल्या या आठवणींना उजाळा मिळताना श्रेयस अगदी भावूक होऊन गेला. या मंचावर श्रेयस प्रथमच एवढा भावूक झालेला प्रेक्षकांनी पाहिला. खुपते तिथे गुप्तेच्या मंचावर श्रेयसनं आणखी बऱ्याच गोष्टींचा उलगडा केलेला आहे. मालिकेसाठी त्याला बोलावलं असताना कॅमेरामनचा कॅमेरा खराब होतो म्हणून तो चक्क श्रेयसला तू पनवतीयस असं म्हणून टोला मारतो. श्रेयसच्या आयुष्यातला हाच स्ट्रगल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक रविवारच्या एपिसोडची अगदी उत्सुकतेनं वाट पाहत होते. तो एपिसोड रिलीज झाला आणि सगळ्यांना कळालं की स्वामींचा चमत्कार नक्की काय असतो ते. तर मग मित्रांनो, स्वामींसाठी